आणि आता एक दुःखद बातमी आहे। पुलवामात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले सीआरपीएफचे जवान शहीद सुनील काळे यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे। संपूर्ण गाव शहीद काळे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले। शहीद सुनील काळे अमर रहेच्या घोषणांनी पानगाव दुमदुमून गेले। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आफ्ताब, प्रज्ञा, शहीद सुनील काळे यांचा अंतिम प्रवास जो आहे ती अंत्ययात्रा जी आहे ती आता निघालेली आहे। गावातलं संपूर्ण परिसर हे रस्त्यांवरती आलेलं आहे आणि त्यांना शेवटचा निरोप दिला जातोय। लोकांनी रांगोळीच्या पायघड्या घातलेल्या आहेत, फुलं त्यांच्यावरती उधळली जात आहेत। एका शहीदाला वीरमरण जेव्हा येतं आणि अशा पद्धतीने त्याचा निरोप जो आहे तो दिला जातो। संपूर्ण पानगाव जो दुःखात डोंगर कोसळलेला आहे। संपूर्ण गाव जे आहे ते दुःखात बुडालेलं आहे आणि अशा वेळेस अमर रहेच्या घोषणा दिल्या जात आहेत। गाव समोर दुमदुमून गेलंय। साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटरचा हा गावातला संपूर्ण परिसर आहे ज्या ठिकाणी ही अंत्ययात्रा जाईल आणि तिथून स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील शासकीय इतमामामध्ये। आत्ता जो आहे तो गावातल्या परिसरामध्ये ही अंत्ययात्रा निघालेली आहे। संपूर्ण गाव जे आपण रस्त्यावरती बघताय की संपूर्ण गावकरी जे आहेत ते रस्त्यावरती आहेत आणि निरोप जे आहे तो शहीद सुनील काळे यांना दिला जातोय। प्रज्ञा, आफ्ताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शहीद सुनील काळे यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे। त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे। संपूर्ण पानगाव सध्या शोकाकुल आहे। अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना शेवटचा निरोप दिला जातोय। शहीद सुनील काळे अमर रहेच्या घोषणांनी गावातले रस्ते दुमदुमून गेलेत। शहीद सुनील काळेंच्या कुटुंबियांवर तर शोककळा पसरलेलीच आहे। दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्यावर, पण त्याचसोबत गावातल्या प्रत्येक गावकऱ्यामध्ये आपल्या घरातलं कोणीतरी गमावल्याची भावना निर्माण झाली आहे। पुलवामात झालेल्या दहशतवाद्यांच्या झटापटीनंतर सुनील काळे यांना वीरमरण आलं। सुनील काळेंच्या पश्चात त्यांचा एक 10 वर्षाचा आणि 13 वर्षाचा मुलगा अशी 2 अपत्य सुद्धा आहेत। शहीद जवान सुनील काळेंच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। ऊन, थंडी, वारा, पाऊस या सगळ्याशी झुंजत, या सगळ्याशी लढत हे वीर जवान आपल्या रक्षणासाठी, भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आणि तत्पर असतात। स्वतःच्या जीवाची बाजी लावून ते देशाच्या रक्षणासाठी उभे असतात।
घरच्यांना दिसत नाही हो. आफताब शेख आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. आफताब. नम्रता, आता सीआरपीएफच्या दलातर्फे मानवंदना जी आहे ती शहीद सुनील काळे यांना देण्यात आलेली आहे आणि आता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचं तर्फे देखील आता मानवंदना दिली जाईल. तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सीआरपीएफचे आयजी संजय लाटकर, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत या सगळ्या मान्यवरांनी जे आहे ते शहीद सुनील काळे यांना आपली श्रद्धांजली, आपली मानवंदना अर्पित केली झाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे जी मानवंदना दिली जाते. अगदी काही
शेवटपर्यंत लढायचं सर. कामगिरी पूर्ण एक म्हणजे लीडर आणि फौजमध्ये असं आहे सगळ्यासोबत मन मिसळून किंवा लोकांना कुठल्या प्रकारचं कोण म्हणजे हे करत असेल झगडा वगैरे करत असेल तर त्यांना मन मिसळून घेऊन त्यांना समजावून सांगणारा असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. आमच्याशी तो सर्वांशी प्रेमानं वागणारा आणि त्याच्या स्वभावाविषयी थोडक्यातच सांगायचं म्हणजे जो पक्षी आणि प्राणी जर त्याच्यावरती प्रेम करत असतील तर त्याचं माणसावरती प्रेम करण्याच्या बाबतीत त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. कारण प्रत्येक पक्षी आणि प्राणी त्याच्याकडे ॲटोमॅटिक अट्रॅक्शन व्हायचा. त्याचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचा, तो आम्हाला मार्गदर्शन करायचा. खूप म्हणजे शेताबद्दल मातृभूमीबद्दल त्याला इतकं हे होतं वेळ होतं साहेब त्याला की देशसेवा ही त्याच्या असं अंगातच भिनलेली होती साहेब. फोन जरी चालू जरी झाला तर प्रत्येक मित्राला कमीत कमी अर्धा तासाच्या वर फोनवर कम्युनिकेशन असायचं. ते येणार आहे म्हणून सगळ्याला चाहूल लागायचे. आल्यानंतर आम्ही सगळेजण मित्र कंपनी शेतीविषयक मित्राच्या कंपनी सगळे कोण कोण कुठं कुठं काय काय करतायत सगळी माहिती घ्यायचं. सगळे चहा पाण्याला भेटायचं होतं आणि खूप दिलदार मनमिळावू भाऊ पण होता आणि मित्र पण होता. अत्यंत शोकाकुल वातावरणात सोलापूरच्या पानगाव जिल्ह्यामध्ये शहीद सुनील काळे यांना अंतिम निरोप दिला जातोय. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. पुलवामातल्या बंडूज भागामध्ये दहशतवाद्यांशी 2 हात करताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आलंय. देशसेवा आणि देश संरक्षण या 2च गोष्टी समोर ठेवून कायम आपल्या छातीचा कोट करून सीमेवर सज्ज असणारे, सीमेवर उभे असणारे हे सैनिक जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट ओढावलं, संकटाचे ढग तिथे पसरले, त्यावेळी प्रत्येक वेळी सह्याद्री छातीचा कोट करून पुढे आला, हिमालयाच्या सोबत उभा राहिला. शहीद सुनील काळे यांच्यावर पानगावामध्ये त्यांच्या मूळ गावी सध्या अंत्यसंस्कार होत आहेत. शासकीय आणि लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.